नमस्कार, मी निवेदक दत्तात्रय मुजमुले स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। दिनांक 11 डिसेंबर रोजी केज येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि उल्हास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये या मेळाव्यामध्ये तालुक्यातील असंख्य शाळांनी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्यापैकीच लहरी केंद्रातर्फे केंद्रप्रमुख कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती चौधरी एस.एम., श्रीमती भोंडवे एस.एन., श्रीमती कांबळे एन.एस. यांनी सक्रिय सहभाग नोंदवत जुन्या काळातील साक्षरता अभियान, कंदिलावरती शिक्षण घेणारे विद्यार्थी, जुन्या काळातील शिक्षण पद्धती यावर प्रकाशझोत टाकला। जेव्हा आपण मागचा काळ आठवतो, म्हणजे 50-60 वर्षाखालचा काळ, तर तेव्हा शिक्षणाचं प्रमाण खूप कमी होतं आणि शिकण्याची प्रत्येकामध्ये जिद्द होती, पण शिकायला त्यांना मिळत नव्हतं। तर त्या काळामध्ये साक्षरता अभियान हा कार्यक्रम राबवला होता। तर तेव्हा स्त्रिया घरात बसून देखील जात्यावर दळण दळत असताना शिक्षणाच्या गीतांच्या ओव्या म्हणायच्या आणि या शिक्षणासाठी रात्रीचे वर्ग सुरू झाले। तेव्हा लाईटची व्यवस्था वगैरे नव्हती, तर कंदील, चिमणी असेल या प्रकाशात रात्रीचे वर्ग चालायचे आणि या वर्गातून हे लोक साक्षर झाले। साक्षर झालेले स्त्री जेव्हा दिवसभर शेतात राबायचे तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर अक्षरं नसायची आणि त्या अक्षरांचा उपयोग ते दारात रांगोळी काढणं असेल किंवा शेतात जनावर असतील त्यांच्या पाठीचा उपयोग ते फळा म्हणून करायचे आणि आनंदाने ती अक्षरं काढायचे। आणि हे शिक्षणाचा प्रवाह जसं दिवसेंदिवस वाढत गेला आणि माणूस शिकून त्याची प्रगती झाली आणि या शिक्षणामुळं जेव्हा स्त्रिया सुद्धा शेतात काम करायच्या त्यांना पानापानामध्ये अक्षरं दिसायची, अंक दिसायचे आणि यातूनच हळूहळू माणसानं किती जरी प्रगती केली, आज पदव्युत्तर डिग्र्या आहेत, असंख्य डिग्र्यांचा बोजा डोक्यावर असताना देखील माणूस वेगवेगळे